शिक्षकामुळेच माणसाचं जग बदलते या धोरणेने आपण ठरवून शिक्षण झाला. घासातला घास दुसऱ्याला देणं हा आपला संस्कार आणि आपल्या वाट्याला दुःख आहे म्हणून दुसऱ्याचा राग द्वेष करण्यापेक्षा त्याचं दुःख हलकं करणं हा आपला सदाचार. शिक्षण तज्ञ, समाजसेवक, साहित्यिक, संशोधक, संघटक, संपादक अशा अनेक भूमिकांमधून समाजाला नवी दिशा देऊन नवा मानव घडवण्याचा प्रयत्न करत आला. चुकांचा भागाकार आणि सद्गुणांचा गुणाकार करत अनेक मित्र जोडले आणि जोडलेली मैत्री वृद्धिगत करणे हा आपला स्थायी. महाराष्ट्रातले अनाथ आश्रम, विमान होम्स यांच्यासाठीच्या विविध योजनांचे एकत्रीकरण, प्रशासन यंत्रणेचे विकेंद्रीकरण, संस्थांचा दर्जा सुधारण्यासाठीचे उपक्रम, बालकांसाठीचा राष्ट्रीय कायदा आणि त्यांचे हक्क यासाठी 2 दशकाहून अधिक काळ प्रयत्नशील राहिला. वंचित आणि बंदीजन यांच्या उत्थानासाठी कार्यरत राहिला. बाल कल्याण संकुलचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या संस्थांचे प्रमुखपद भूषवले. तर काही आंतरराष्ट्रीय संस्था देशाचे प्रतिनिधित्व केले. सार्वजनिक जीवनात कागद, कपाट, किल्ल्या, गणवटीला न बांधता जिथे आसार तिथल्या कामात समरस झाला. देव, दैव, धर्म, जात या आधारे पक्षपात न करता अंधश्रद्धा निर्मूलनाचा भोगता व सच्चा कार्यकर्ता बनतात. मतभेद हा जीवनाचा अविभाज्य भाग असतो, परंतु तो विकोपाला जाऊ नये याची दक्षता घेऊन प्रसंगी पदत्याग केला. एक आदर्श निर्माण केला. देशांतर्गत अनेक अध्यासने निर्माण करून नव्या पिढीला महनीय व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली. अनेक देशांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. तात्यासाहेबांनी निवडलेल्या संस्थेच्या ब्रीदवाक्यातील 9 मानवाचा आकारू या विचारांची सहयात्री म्हणून आपणास हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. दिनांक 5 एप्रिल 2026 वारणानगर डॉक्टर विनयरावजी कोरे, विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य, सरकारी संवर्धन मंडळ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, वारणानगर परिसर हे मानपत्र चंद्रकांत निखाडे सर यांच्या लेखणीतून सादर झाले.